वळूयात पुढल्या बातमीकडे। तळ कोकणात पाऊस दाखल झाल्यानं कोकणात मिरग म्हणजेच मृग नक्षत्राचं स्वागत मोठ्या उत्साहात होतं। उद्यापासून मृग नक्षत्र सुरू होत असला तरी उद्या सोमवार असल्यानं आजच मिरग प्रत्येक घरोघरी साजरे होते। तळ कोकणातील प्रत्येक घरात मांसाहाराचा बेत असल्यानं मासे, मटण आणि चिकन खरेदीसाठी येथील सर्वच बाजारात गर्दी दिसून येते। मासे बाजारात कमी उपलब्ध असल्यानं नागरिक चिकन आणि मटण खरेदीला पसंती देत आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। मृग नक्षत्राच्या दरम्यान कोकणामध्ये प्रामुख्याने मिरग हा साजरा केला जातो। मी आता आहे कुडाळ येथील मच्छी मार्केटमध्ये। या मिरगाच्या दिवशी सिंधुदुर्गातील विशेष कोकणातील प्रत्येक घरामध्ये मांसाहाराचा बेत केलेला असतो। आपण पाहिलं असेल तर आता मी मच्छी मार्केट पाहू शकता, वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत जे मासे आहेत। सुरमई असेल, सरंगा असेल, करली असेल, बांगडा, सौंदळा, त्यानंतर कोळंबी सुद्धा या बाजारात दाखल झालेली आहे। पाहिलं असेल तर एकंदरीत पावसाळा सुरू झालेला आहे सिंधुदुर्गामध्ये आणि समुद्रातलं वातावरण सुद्धा काहीच वेगळं असल्यामुळे एकंदरीत माशांची आवक तर कमी झालेली आहे। मात्र पाहिलं असेल तर जी मटण असेल, चिकन असेल, या दुकानावर सुद्धा मोठी गर्दी पाहायला मिळते। तरी मत्स्य खवळे आपण पाहू शकतो या कुडाळच्या मार्केटमध्ये मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत पाहिलं असेल तर आजचा हा मिरग कोकणवासियांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। आज कोकणातील जे सिंधुदुर्ग कोकणवासी असतील ते एकंदरीत मच्छी, चिकन आणि मटण याचा ताव घेणार आहेत एवढं नक्की। कॅमेरा योगेश खाडेसह रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।